जिजामातेची कोंढाण्याकडे नजर इथं शत्रूचा रोज फडकत असताना किल्लेदार उदयभान राठोड होता. 2000 फौज होती. आपले मावळे किती होते? खाली 500 मावळे होते. 1670ला तारीख दिली. अष्टमीच्या दिवशी जायचं आणि नवमीच्या रात्रीला गड स्वराज्यात घ्यायचा. तारीख 4 फेब्रुवारी 1670 साली नानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून मग माझ्या यशवंती घोरपडीच्या साहाय्याने दुर्णागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानात ठार मारून तानाजी मालुसरेच्या रक्ताने गडावर भगवा ठरला आणि शत्रूचा दोष खाली झाला. जिजामाता उद्या राजगडावरनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी तानाजी मालुसरेच्या स्मरणार्थी देह समाधी शिवगडावर बांधली आणि अग्नी समाधी उंबरठला दिली. उदयभानूला 80 वर्ष शेलार मामानं उदयभानूला ठार मारला. तानाजी मालुसरेच्या रक्तानं गड स्वराज्यात आला आणि जिजामातेला संदेश पोचला. सूर्याजीने इथं गंज पेटवली, आग पेटवली आणि त्याचा संकेत राजगडाला पोहोचला आणि राजगडावरनं जिजामातेने म्हटलं गेलं, बाळ शुभाराजे माझा लाडका कोंढाणा सर झाला आणि गडातला गड गेला. स्वराज्यातल्या 17 हत्तीमधला एक शिव गेला. म्हणून महाराज म्हणाले गड आला पण जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, धर्मवीर सुभेदार तानाजी मालुसरे की जय.